डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर। नसरापूर प्रकरणी रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांवर पुणे पोलिसांचा लाठीचार्ज, व्हिडिओ जारी करत हर्षवर्धन सपकाळांसह ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवेंचा पोलिसांवर निशाणा, तर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी लाठीचार्जचे आरोप फेटाळले। पुण्याच्या नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा एसआयटी तपास करणार, एसआयटीमध्ये 2 महिला अधिकाऱ्यांसह एकूण 6 जणांचा समावेश। नसरापूर प्रकरणातील नराधमाचा न्यायालयामध्ये निर्लज्जपणा, किरकोळ मारहाणीसाठी गोवण्यात आल्याचा बनाव, तर रिमांड कॉपीमध्ये आरोपीचे जुने गुन्हे, कोर्टाच्या आक्षेपानंतर पोलिसांनी रिमांड कॉपी बदलली। मुख्यमंत्री फडणवीसांचा नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांशी संवाद, लोकांचा रोष स्वाभाविक, नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यासाठी प्रयत्नशील, फडणवीसांचं आश्वासन। माझ्या मुलीला न्याय मिळेपर्यंत सांत्वनासाठी येऊ नका, नसरापूरच्या पीडितेच्या वडिलांचं राजकारण्यांना आवाहन, नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी। पोलिसांचा फक्त राजकीय सुरक्षेसाठी वापर, नसरापूर प्रकरणामध्ये सरकारच आरोपीच्या पिंजऱ्यात, सरकारचा एन्काउंटर केला पाहिजे, संजय राऊत आक्रमक, तर जनतेनं आधीच तुमचा एन्काउंटर केलाय, नवनाथ बन यांचा पलटवार। नसरापूर प्रकरणामध्ये नराधमाकडून वासरू दाखवण्याच्या बहाण्यानं गोठ्यामध्ये नेऊन चिमुकलीवर अत्याचार, पोलीस तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर, सूत्रांची माहिती। पुण्याच्या नसरापूर घटनेच्या निषेधार्थ भोर आणि राजगड तालुक्यात कडकडीत बंद, सर्व व्यापारी असोसिएशन, दुकानदार, नागरिक बंदमध्ये सहभागी, नराधमाला कठोर शिक्षा देण्याची मागणी। बीडच्या केसमध्ये 3 वर्षीय नातीवर नराधम आजोबाकडून अत्याचार, युसुफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमधली घटना, आरोपी अटकेत, पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। पुण्याच्या चाकणमध्ये 9 वर्षाच्या चिमुरडीवर नराधमाकडून विनयभंग, दक्षिण म्हाळुंगे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या, चाकण औद्योगिक क्षेत्रामधील निघोजे परिसरामधली घटना। विधान परिषदेची निवडणूक अखेर बिनविरोध, उद्या अधिकृत घोषणा होणार, भाजपचे 5, सेनेचे 2, तर राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचा प्रत्येकी 1 अर्ज वैध, बिनविरोध निवडीवर उद्या शिक्कामोर्तब। विधान परिषदेच्या निवडीवरून दादांच्या राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत मतभेद, पवार पुण्यातल्या उद्योगपतीच्या मुलासाठी इच्छुक होते, मात्र वरिष्ठांच्या विरोधानंतर जिशान सिद्दीकींना परिषदेची उमेदवारी, सूत्रांची माहिती। परभणीमध्ये ठाकरेंचा खासदार संजय जाधवांना धक्का, समर्थक गंगाप्रसाद आनेरावांची जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करत विष्णू मुरकुटेंकडे जबाबदारी, यापूर्वी ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीमध्ये संजय जाधवांसह समर्थक गंगाप्रसाद आनेराव हे अनुपस्थित होते। भंडाऱ्यामध्ये नाना पटोलेंवर पैशांचा वर्षाव, साकोलीमधल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांचा अतिउत्साह चर्चेत, व्हिडिओ व्हायरल। मंत्री आदिती तटकरेंना वाहतूक कोंडीचा फटका, अवजड वाहनं फेकून द्या आणि लोकांच्या गाड्या सोडा, आदिती तटकरेंचा संताप, मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर जवळील प्रकार। नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासा, शिरखुर्मातून गुंगीचं औषध देऊन पीडितांचं लैंगिक शोषण, तपास यंत्रणांचा संशय। व्यावसायिक सिलेंडर दरवाढीमुळे खाद्यपदार्थांच्या किमतीमध्ये 15% वाढ होण्याची शक्यता, व्यापारी आणि उद्योग संघटनांकडून तत्काळ सिलेंडर दरवाढ मागे घेण्याची मागणी। बीड, धाराशिव, लातूर, हिंगोलीमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा, कळंब, ढोकी परिसरात पेट्रोल पंप बंद, तर काही ठिकाणी डिझेलसाठी बॅरल घेऊन पंपावर मोठी गर्दी, डिझेल संपल्याच्या अफवेनं नागरिकांची धावपळ। पुढे मुंबई मिसिंग लिंकवर चालकांची गफलत, फक्त एकच दिशादर्शक फलक असल्यानं वाहनधारकांचा गोंधळ, लोणावळ्याला जाणाऱ्या आणि मुंबईकडे जाणाऱ्या वाहन चालकांचा गोंधळ। सलग 3 दिवसांच्या सुट्टीनंतरही रायगडमध्ये वाहतूक कोंडी, इंदापूर, लोणेरे, माणगाव मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा, मुंबई पुण्याकडे परतीच्या प्रवासामुळे महामार्गावर ताण। संगमनेरकरे इंदोरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी यांचा शाही विवाह सोहळा, सोहळ्याला मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंसह राजकीय नेत्यांची उपस्थिती, रुखवत मांडणी, पारंपरिक देखाव्यांनी लक्ष वेधलं, ग्रामीण संस्कृतीची जिवंत झलक पाहुण्यांसाठी आकर्षण।
डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC. गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900 6200 681 या क्रमांकावर.